तर हे आहेत ताजे ताजे मासे मी हाय कोळी रेस्टॉरंट मधले. सो डेझर्ट मध्ये आलेला आहे मँगो मस्तानी. मस्त असा टेम्पटिंग असा आहे. हे चॉकलेट्सचे आणि असे दोन चोको रोल्स दिलेले आहेत. ड्रायफ्रुट्स खूप आहे. टुटी फ्रुटी आहे, कॅशू आहे, बदाम आहे, चेरीज आहे. तर आपण टेस्ट करूया कसं आहे ते. सो आता हाई पापलेट. हो काय टेम्पटिंग असा पापलेट आहे. एवढ्या हात एवढा एक हात आहे एवढं पापलेट आहे. सुपर एकदम हा. यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आलेली आहे मुलुंडच्या मी हाय कोळी ह्या रेस्टॉरंटमध्ये, जे आत्ताच जस्ट चालू झालेलं आहे. रुनवाल गॅलरी अशा खालच्याच बेसमेंटला चालू झालेलं आहे. तर आज मी ते ट्राय करणार आहे. स्पेशल फिश थाली आणि चिकन थाली. हे आहे महाराष्ट्रातलं पहिलंच कोळी रेस्टॉरंट, जे मी ऑलरेडी ठाण्यातलं तर मी कॅप्चर केलेलंच आहे. हा व्हिडिओ ठाण्यातला व्हिडिओ तर ऑलरेडी तुमच्यापर्यंत आलेलाच आहे. हा व्हिडिओ आहे हा मुलुंडमधला व्हिडिओ आहे आणि हे आउटलेट नवीनच स्टार्ट झालेलं आहे. तर चला आपण बघूया आज ह्यांच्या फिश थालीमध्ये स्पेशल काय असणार आहे. सो लेट्स गो. इंटेरियर खूप छान असं इंटेरियर केलेलं आहे. सो हे ठाणा एवढं मोठं हे आउटलेट नाही आहे. छोटंसंच आउटलेट आहे. म्हणजे सिटिंग अरेंजमेंट छोटी आहे, पण सेम ॲम्बियन्स आणि ते मेंटेन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. बुक्स रीडिंग आहेत आणि तुम्हाला ते मसाले पाहिजे असेल तर ते सुद्धा आहेत. थालीपीठ व्हेजमध्ये पण आहे. मसाला आहे मी आहे कोळीचा मालवणी मसाला आहे. फिश फ्राय मसाला आहे. बोंबील आहे, सुके बोंबील आहे. चिकन मसाला मिक्स आहे. क्रॅक मसाला मिक्स सुद्धा आहे. तर तुम्हाला बाय करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. प्रॉन्स मिक्स आहे. इथे शेल्फ आहे, बुक शेल्फ आहे बुक रिडिंगसाठी. आणि अशी अगोदर अशी त्यांनी विंडो दिलेली आहे. आणि हे मी आहे कोळीचं ह्यांचं ड्रॉइंग आहे. हे तुम्हाला ठाणे घोडबंदर रोडला सुद्धा असं सेम ड्रॉइंग दिसेल. तुम्हाला चित्र असं लावलेलं आहे. अशी चांदीची पितळीची भांडी आहे तुम्हाला दिसतील. आणि ते तुम्हाला मराठी गाणी सुद्धा दिसतील. कोळी मराठी गाणी आहेत. तर आता आपण इकडचं इंटिरियर तर तुम्ही बघितलं खूप छान आहे. छान असं ॲम्बियन्स आहे. सॉफ्ट म्युझिक आहे, मराठी म्युझिक आहे आणि एकदम होमली इंटिरियर, होमली ॲम्बियन्स आहे. असं घरगुती जेवणासारखं फील येतं. तर आपण बघूया क्विक असा इकडचा मेन्यू काय असणार आहे तो. तर हे आहे मेन्यू कार्ड मी आहे कोळीचं. सूपमध्ये आहे क्रॅब सूप आहे, मटन सूप, मटन आहे, मंचाव सूप आहे. बघा सिग्नेचर डिशेस आहेत त्यांच्या. पॉम्प्लेट प्रॉन्स फिलिंग आहे, बॉम्बिंग आहे, बेबी फिश आहे. इथे टायगर प्रॉन्स आहे, स्टीम फिश आहे, लॉबस्टर बटर पण आहे, गार्लिक सॉस छान. आता इथे तुम्हाला ओरिएंटल डिश पण इथे विथ फोटोज तुम्हाला दिसतील. तर ह्याच्यामध्ये प्रॉन्स आहे, बोनलेस आहे, बासा फिश आहे, चिकन फ्राय आणि इथे तुम्हाला विथ फोटोज आहेत असं तुम्हाला दिसेल काहीसं. आता तुम्ही बाव ऑर्डर केला तर बाव अशा प्रकारे दिसतो. त्याचा फिलिंग्स बघा. चिकन खिमाचं असणार आहे, मटन खिमा आहे स्पायसी, जो हे असं त्याच्या आतलं स्टफिंग आहे, ते फिलिंग्स आहे ते. ह्यातलं तुम्हाला कोणतं पाहिजे त्यातलं तुम्ही ऑर्डर करायचं. ओके. फिश फ्राय आहे, तवा फ्राय आहे, सुरमई. इकडच्या सगळ्याच फिश आहेत त्या मेन पॉइंट फ्रेश आहेत. जसं मी ठाण्याचा आउटलेट मी घेतलेला होता तिथे एकदम फ्रेश फिश होता. मी स्टफ प्रॉन्स आय थिंक खाल्लेला, खेकडा थाली घेतलेली होती. तिथे गाभोळी सुद्धा आहे हे बघा मेन्यूमध्ये.
राबोळी आहे, प्रॉन्स पॉपकॉर्न सुद्धा आहे, फिश फिंगर आहे, प्रॉन्स पोळीवाट आहे. खूप टेम्पटिंग असे मस्त फोटोज काढलेले आहेत त्यांनी. चिकन स्टार्टर्स मध्ये बघा, गोल्डन फ्राईड आहे, कलेजी फ्राय आहे, चिकन लॉलीपॉप आहे, मटन स्टार्टर्स आहेत. हो, जरा लाईट मध्ये रिफ्लेक्शन्स येत आहे कॅमेरावरती. व्हेजिटेरियन, हा अच्छा, व्हेजसाठी पण कोथिंबीर वडी आहे, अळू वडी आहे, पनीर पकोडा आहे, फ्रेंच फ्राईज आहे. हे बघा, व्हेजिटेरियन मेन कोर्स आहे, मंचरंगी आहे, सॉरी भरलेली वांगी आहेत, पुन्हा पालेभाजी आहे, बटर पनीर आहे, मटर बटर, व्हेज कोल्हापुरी आहे, दाल फ्राय, दाल तडका आहे. अच्छा बघा, आता चिकन मध्ये चालू आहे. चिकन आता फिश मेन कोर्स मध्ये काय सुका आहे, खेकडा आहे, शिंपल्यांचा आहे, जवला आहे, सुका आहे, गाभोळी सुका सुद्धा आहे. ओके, मसाला कसा बघितला तर मेनू थोडा वास्तच आहे. प्रॉन्स मसाला, खेकडा आहे, शिंपला आहे, कढीमध्ये आहे, सगळ्या करी आहे फिशच्या. चिकन मेन कोर्स मध्ये बघा, इथं सुक्का पण आहे आणि मसाला पण आहे. मटन मेन कोर्स मध्ये पण आहे बघा, सुक्का पण आहे, मसाला पण आहे. हो, सही ना एकदम, प्रेझेंटेशन तर मस्तच आहे. तर ब्रेड मध्ये बघा काय काय ते, भाकरी आहे, घावणे आहेत, वडे सुद्धा आहेत. साईड डिश मध्ये बघा, व्हेजिटेबल रायता, मसाला पापड आहे, प्रॉन्स पापड, पापड. ओ, हे बघा विथ फोटोज. राईस मध्ये बघा, प्रॉन्स राईस आहे, चिकन राईस आहे, कोलम राईस आहे, बासमती राईस का, दाल खिचडी, सी फूड थाली आहे. आता मी ह्यातला सी फूड थालीज मध्ये आय थिंक कदाचित मी प्रॉन्स थाली एक करेन आणि सुरमई करेन एक थाली ऑर्डर मी. चिकन मटन थाली आहे आणि व्हेजिटेबल थाली आहे. मॉकटेल्स खूप आहेत, शॉर्ट्स आहेत, पैरी शॉर्ट, कैरीपणा शॉर्ट आहे आणि जामून शॉर्ट्स सुद्धा आहेत. आणि डेझर्टमध्ये पण खूप आहे, छान यम्मी असे ते बघा, फोटो दिसतात. आणि आता समरसाठी स्पेशली बघा, मँगो डेझर्ट आहे, त्याच्यामध्ये मँगो मस्तानी आहे, कैरीपणा शॉर्ट आहे, आमरस मँगो आहे, व्हॅनिला आईस्क्रीम आहे. असा आहे काहीसा मेन्यू. हां, स्टार्ट केलं आहे. हां, सो मॉकटेल्समध्ये मी ऑर्डर केलं आहे, गवा पंच आहे आणि काय हे फ्रूट पंच आहे, मिक्स फ्रूट पंच आहे. ओके, दिसतंय. सो आणि थालीमध्ये बघा काय काय ते, ही तर आहे चिकन वडे थाली आहे. मेन पॉइंट तर त्याच्यामध्ये बघा काय, 3 वडे दिलेले आहे, सुक्का दिलेला आहे एकतर चिकन, अंडा दिलेला आहे, कलेजी आहे याच्यामध्ये बघा, कलेजी आहे, दही आहे, सोलकढी आहे, पॉम्प्लेट थाली बघा किती मोठा आहे. ओ, पॉम्प्लेट थाली दिलेली आहे, त्याच्यामध्ये चपाती दिली आहे. तुम्ही घावणे, वडे, भाकरी कोणासोबत पण तुम्ही असं कॉम्बिनेशन करू शकता. तुम्ही चपाती घेतलेलं आहे आणि हे प्रॉन्सची दिलं आहे ना, प्रॉन्सचं सार दिलेलं आहे, राईस नंतर येईल. 2 आपल्याला ग्रेव्ही हे दिलेलं आहे, करीज दिलेले आहेत, सोलकढी आणि ह्याच्यावर चटणी दिलेली आहे. आणि बघा सुरमई पण बघा मोठी आहे, सुरमईचा पीस. ओके, तर सुरमई, ही सुरमई थाली बघा, त्याच्यामध्ये काय काय आहे, 2 करीज दिलेल्या आहेत, भाकरीसोबत मी हे केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, सोलकढी दिलेली आहे आणि हे पण प्रॉन्सच आहे, प्रॉन्स आणि जवल्याचा दिलेला आहे, वांगणी जवला मिक्स केलेला आहे. आणि राईस तर मी आता हे टेस्ट करून तुम्हाला सांगते, तोपर्यंत मी हे मस्त असं रिफ्रेशिंग गवा पंच मी ट्राय करते. सो मी स्टार्ट करते चिकन वड्यांपासून. सो ह्याच्यात बेसिकली 3 वडे दिलेले आहे आणि एकदम मेन तर मोठासा चिकनचा बाउल दिलेला आहे. सो मी ट्राय करते गरमागरम आणि असा मस्त फुगीर असा वडा दिलेला आहे वड्यांपासून. छान असं चिकन असं मस्त फ्रेश असं कुक झालेलं आहे. आणि हे आउटलेट
पहिल्यांदाच मुलुंड लिंक रोड मुलुंडला चालू झालं ते रुआरिया गॅलरिया नावाचं म्हणजे मोठा एरिया प्रिमायसेस आहे त्याच्यात आहे बेसमेंटला. आता तुम्हाला ते खूप शॉप्स लाईन दिसतील, चांगले ब्रँडेड शॉप्स आहेत. तिकडेच एक मी आहे कोळी, तर तुम्ही शॉपिंगला येते एक असणार छानपैकी. तर शॉपिंगला येणार तर तुम्हाला ग्राउंडलाच G24 नावाचं आहे. G24 जो नंबर आहे, शॉप नंबर असत ना तसे आहेत. तर तिथे तुम्हाला मी आहे कोळीचं रेस्टॉरंट दिसेल आउटलेट. तर कोणाला सी फूडची क्रेविंग होत असेल, कोळी पद्धतीचं चिकन मटन खायचं असेल तर हे रेस्टॉरंट तर बेस्ट आहे, हे मी तुम्हाला रिकमेंड करू शकते. आणि तुम्ही कॉस्ट वाईज अशा तर असं अफोर्डेबल नाही, थोडंसं मीडियम एक्सपेन्सिव्ह आहे. कारण इकडचे रेट बऱ्यापैकी होतं ना. पण टेस्ट कोणाला पाहिजे असेल, चांगलं AC डायनिंग पाहिजे असेल, छान मराठी गाण्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे रेस्टॉरंट मी सजेस्ट करेन. जे मेन आहे ते तुम्हाला सांगते मी. सो ही फिश थाली आहे. इकडची ॲक्च्युअल म्हणजे इथे फिशची साईज आहे ही बऱ्यापैकी चांगल्या ह्याच्यात असते आणि मी एकदम फ्रेश असतं. ओके, ही सुरमई झाली आहे आणि ह्याच्यासोबत 2 करीज झालेल्या आहेत. तो मी आता एक बाईट घेते सुरमईचा. भरपूर जणांची सुरमई फेवरेट असते, पापलेट फेवरेट असतं. तर मी म्हणून मी असं तुमच्या फेवरेट काय असेल तेच मी इथे घेतलेलं आहे. काय काय लोकांना बोंबील पण आवडतात, मला आता बोंबील थाली पण आवडते. पण मोस्टली रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर अशी मोठ्या मोठ्या फिश खाण्यात जी मजा येते ती घरी नाही. मच्छी पण छान दिलेलं आहे, तिखलं काहीतरी आहे, छान आहे. चटणी पण दिली. चटणीकडे दुर्लक्ष झालं एवढा मोठा पापलेट बघून. सुपर असा टेस्ट आहे एकदम. सो तो अशा प्रकारे थालीतलं सगळं संपलेलं आहे. राईस तर नंतर येणार होता. सो सुरमई थाली एक संपली माझी, थोडी चिकन थाली अर्धी संपली. पापलेट पण एक साईडचं संपवून टाकलंय, एक साईडचं राहिलेलं आहे. आणि आता टाइम झाला आहे. म्हणजे ऑल फूड इज गुड, म्हणजे बोलत ना एका माणसासाठी एक थाली सफिशियंट आहेच आहे आणि टेस्ट तर सुपरच आहे. आणि आता बघू, आता सगळं झालेलं आहे, असं चमचमीत सगळं संपलेलं आहे. आता राहिलंय डेझर्ट. सो समर स्पेशल इथे मँगो डेझर्ट आहेत, तर ते मी ऑर्डर करणार आहे. तर क्विक तुम्हाला रिव्ह्यूज सांगते. मेन राहिले सोलकढी प्यायची राहिली आहे माझी. मस्त अशी आंबट छान टेस्ट येते. वा, ही आली आहे मस्त मँगो मस्तानी. सो ट्राय करा. आणि आहे असं मस्त वरती आईस्क्रीम ह्या आंब्यांच्या मध्ये. मँगो सीझन मध्ये मँगो मस्तानी खायची मजाच वेगळी आहे. तर हा व्हिडिओ मुलुंडच्या मी हाय कोळीचा मिनी व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा. आणि आवडला असेल नक्की लाईक अँड शेअर करा. सो इथे नवीनच आउटलेट चालू झालेलं आहे. सो तुम्ही कदाचित इकडे या. सो नवीनच आउटलेट इथे चालू झालं आहे मुलुंडमध्ये. तर जे कोणी कोळी रेस्टॉरंट ज्यांना कोळी रेस्टॉरंटची मजा घ्यायची असेल किंवा ज्यांना मच्छी चिकन क्रॅब ची मेजवानी करायची आहे, एकदम उत्तम अशी छान मेजवानी कोळी मेजवानी करायची असेल तर ह्या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. ह्याचा ॲड्रेस अँड डिटेल्स आहे ना मी माझ्या स्क्रीनवरती पण दिसेल आणि कॅप्शनमध्ये पण मेन्शन आहे. तोपर्यंत आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय.